राज्यातल्या महायुतीचे निकाल सर्व आता हाती आलेले आहे आणि अत्यंत चुरशीच्या म्हणल्या जाणाऱ्या या निवडणुकीमध्ये आता एक हाती सत्ता ही महायुतीकडे येताना दिसती आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक गोविंद भोसले आहेत. गोविंदजी नमस्कार. गोविंदजी, महाराष्ट्रामध्ये एकंदरीत निकाल लागलेला आहे आणि महायुतीचं पारडं आता हे झुकलेलं दिसतं आहे. कसं बघता या महायुतीच्या या पारड्याकडे? कसं आहे हर्षल, ह्या निकालाआधी म्हणजे बऱ्याचशा राजकीय तज्ज्ञांनी जे मत व्यक्त केलं होतं की ही जी लढाई आहे ही काटेकी टक्कर होईल. काही जणांनी महायुतीला झुकतं माप दिलं, काहींनी महाविकास आघाडीला दिलं, पण एक ओव्हरऑल ट्रेंड जो होता की दोघांमध्ये ही अतिशय चुरशीची लढाई होईल आणि त्या दरम्यान अपक्षांना हा बऱ्यापैकी भाव येईल आणि परत जे 2019 सारखीची परिस्थिती, बार्गेनिंग पॉवर त्यांची वाढेल. पण तसं न घडता BJPनी हे एक हाती क्लीन स्वीप ज्याला म्हणतोय आपण, एक्झॅक्टली ते इलेक्शन तसं ते जिंकलेलं आहे आणि 225 जागा जिंकत आहे. आणि त्यांना म्हणजे आता असं झालं आहे की एक जर विचार केला तर अजितदादा आणि शिंदेसाहेब या यांना बरोबर न घेता सुद्धा BJP आता स्वबळावर सरकार स्थापन करू शकते, अशी त्यांची स्थिती आहे. एकीकडे आपण बघतो महायुतीच्या जवळपास 200 जागा त्यामध्ये 50 जागांवरती विरोधी पक्षनेत्याच्या बाबत काय अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं आहे की विरोधी पक्षनेताच असणार नाही आहे. कारण विरोधी पक्षनेता बनण्यासाठी कुठल्याही पक्षाला 1.61 मेंबर्स असायला लागतात. यापैकी एका पक्षाने 20ची स्टेज पार केलेली नाही आहे. तर आणि पहिल्यांदा असं घडेल तर लोकशाहीच्या दृष्टीने जरी मौर्याच्या महायुतीच्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे, पण लोकशाहीच्या दृष्टीने ही तशी नकारात्मक गोष्ट आहे. हाऊसला विरोधी पक्ष नेताच नाही आहे, सरकारवर अंकुश राहणार कोणाचा? आणि ओव्हरऑल विचार करता उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, या सगळ्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की ही स्थिती का आली, ही वाईट का कुठेतरी काहीतरी बरंच चुकलं, याचं आत्मपरीक्षण सगळ्यांनीच करण्याची गरज आहे. तो त्याच मुद्द्याकडे येतो, कारण मागील 2019च्या निवडणुकीमध्ये साधारणतः काँग्रेसला 50 जागा त्यांना भेटून 12 शरद पवार ठाकरे गटाकडे सर्वाधिक 55 जागा होत्या, ज्या आता 20 वरती आलेल्या आहेत आणि काँग्रेसकडे देखील 51 जागांचा जो धोका असा आहे. त्यात काँग्रेसमध्ये तिथलेच चेहरे ज्याला आपण बोलतो ते पराभूत झाले असेल, त्यामध्ये ओळख असेल, याबाबत कुठं काय आहे? काँग्रेसचं असं आहे की काँग्रेसचं अगदी 2019चं यश जरी म्हटलं, राष्ट्रवादीच्या 56 जागा होत्या, शिवसेनेच्या 54 जागा होत्या आणि काँग्रेसच्या स्वतःच्या 44 सीट्स होत्या. पण त्या साताऱ्याची जी सभा झाली शरद पवारांची, काँग्रेसचं जे काही यश मिळालं, काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेतृत्वाने म्हणा किंवा राज्यातल्या नेतृत्वाने केव्हाही प्रचारासाठी फार कष्ट घेतले नव्हते. ते जे यश मिळालं ते शरद पवारांच्या कर्तृत्वावरच मिळाले होते, तेव्हा त्यांनी अमान्य केलं. पण आता ते सिद्ध झालं की काँग्रेसच्या कुठल्या नेतृत्वाने काय केलं, काहीच केलं नाही. आणि असं असताना की जेव्हा तुमच्या अजून रिझल्ट्स बाकी आहेत, अशा स्थितीत त्यांच्या मुख्यमंत्रीपद कोण बसणार, यशवंत मानवे कदाचित त्यांची पत्नी जी असावी, त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बाळासाहेब थोरात. ओव्हरऑल बघितलं तर अगदी निगोशिएशनसाठी शिवसेनेच्या किंवा नाना पटोलेंना डावलून नाना पटोले जेव्हा वाद चालू झाले तेव्हा महाराष्ट्रात फरकांना पुढे गेले आणि ते सॉल्व्ह झाले. असा माणूस वाटतो तेव्हा नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची. दुसरी केस आहे पृथ्वीराज चव्हाणांची. पृथ्वीराज चव्हाणांचं असं आहे की पृथ्वीराज चव्हाण हा माणूस एकेकाळी केंद्रामध्ये POमध्ये काम केलेला माणूस आहे. मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांची कारकीर्द ही अत्यंत चांगली कारकीर्द होती. अतिशय क्लीन इमेजचा माणूस आहे. कधी कोणाविषयी त्यांनी असं भडकाऊ भाषणं केली नाही किंवा कोणाविषयी अनुदार काढले नाही, असा माणूस हारतोय. तेव्हा काँग्रेसला ओव्हरऑल हेच करण्याची गरज आहे की त्यांनी आता आत्मपरीक्षण करावं. नाना पटोलेंसारख्या माणसाला अतिशय जास्त महत्त्व दिल्याच्या आज काँग्रेसमध्ये सुद्धा हळूहळू वाटणार आहे. थोड्या वेळा काही वेळापूर्वी भाई जगताप जे बोलत होते की एक सोयी नेतृत्व आणि 3
मोठा पक्षामध्ये बाकी कोणीच मोठं नाही आणि अगदी तिकीट ठरवण्यापासून सुद्धा हे जे डावललं गेलं तर लोकांना त्यामुळे ही वेळ काँग्रेसवर आली असावी आणि ही खंत आता काँग्रेसच्या राज्यातल्या नेतृत्वाला आहेच आहे पण सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा आहे आणि आता परत असं म्हणतात की आता बैल गेला झोपा केला आता काही अर्थ नाही आहे त्याला पण पुढचे 5 वर्ष तरी काँग्रेस यातनं धडा घेऊन काहीतरी तसं महायुतीने लोकसभा निवडणुकीचा पराभव असा विचार करून जे काही त्यांचे बॅकलॉग होते जे काही ड्रॉबॅक्स होते म्हणजे ते सगळ्या समाजाला एकत्र घेणं वगैरे सुद्धा महत्त्व देणं छोट्या छोट्या जातींना निधी देणं लाडकी बहीणसारखी योजना हे सगळं त्यांनी ओव्हरकम करून लोकसभेच्या निकालावर मात करून त्यांनी हा एवढा नेतृत्व यश मिळवलेलं याच्यातनं ठराविक काँग्रेसमध्ये वाढा लागला काँग्रेसच्या हायकमांडकडे संजय राऊतांनी तक्रार केली होती आणि काही वेळेला नाना पटोलेंना लागतो बाळासाहेब थोरातांना दावेदार मात्र त्यांचा पराभव झालेला आहे त्यानंतर शरद पवार गटाचं जे काही चित्र आहे मोठ्या प्रमाणात मतदान बनवतात अजित पवार गट इन्कमिंग झालेलं होतं आता परिस्थिती अशी की शरद पवार गट सर्वांना जाणार होत्या मात्र बारामती असेल मध्य महाराष्ट्रातले जाणार असेल उत्तर महाराष्ट्रातले जाणार आहे तरी शरद पवारांचे असंख्य सभा घेतल्या मात्र या ठिकाणी शरद पवारांना अपेक्षित मिळत नाही पक्षाला अपेक्षित मिळत नाही पक्षाला असं आहे राष्ट्रवादी हा पक्षाच्या आविर्भावाचे नेते या पक्षाला सत्तेशिवाय दुसरं काही नाही ते प्रकारे येण्या प्रकारे सत्तेत काय असेल कुठेतरी ग्राउंड लेवलला किंवा सगळे नेते विद्यमान नेते आहेत त्यामुळे आता तर असं म्हणतो या निवडणुकीसाठी असं म्हटलं जातं ह्या अजित पवारांना भेटू आणि मे बी अजितदादा शरद पवारांकडे कमबॅक करतील पण आता अशी स्थिती आहे शरद पवारांना जवळ जे राहिलेले उभे सगळे आमदार आहेत ते कदाचित अजित पवारांकडे कारण परत ते सिच्युएशन की या पक्षाच्या लोकांना सत्तेत मांडल्याशिवाय चेंज पडत नाही शरद पवारांचं म्हटलं तर त्यांच्या पक्षात काही नेते सभा केला आणि एका पूर्ण संघटित शक्तीला त्यांनी एका लढत दिली निश्चितच वापरण्याजोगी आहे आणि राजकीयदृष्ट्या म्हटलं तर ते आता असेच राहणार आहे एक प्रकारचं आलं त्यांना कोणी डॅमेज होऊ नाही शकत नाही पण तरी त्यांनी सुद्धा हे विचार करण्याची हे का घडले आणि म्हणजे हे जनतेने सुद्धा आपण बघतो की 288 जागांचे निकाल पूर्ण आलेले असून महायुतीच्या पार्श्वभूमीवर आहे आणि महाविकास आघाडीला 50 ते 52 जागा फार बाबत मिळते मात्र यामध्ये महाविकास आघाडीचा एकही चेहरा जो आहे आपण म्हणू शकतो की तो विरोधी पक्षनेत्यासाठी असणार असा एकही चेहरा